नमस्कार, मी डॉक्टर रुपाली पवार, पीडियाट्रिशियन अँड पीडियाट्रिक न्यूट्रिशन थेरपिस्ट, बॉर्न न्यू हॉस्पिटल। लहान मुलांमध्ये प्रामुख्याने जे आजार दिसतात त्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे न्यूट्रिशन, पोषण हा आहे। प्रत्येक आजाराचं मूळ हे मुलांच्या पोषणाशी रिलेटेड असतं। जसं की वारंवार जंतू संसर्ग होणं, पोषण नीट नाही मिळालं तर एक्सपेक्टेड ग्रोथ पण अफेक्ट होते, बाळांची जेवढी वाढ व्हायला पाहिजे ती नीट होत नाही। वारंवार होणाऱ्या आजारांनाही मोठ्या प्रमाणात उपचारांची गरज लागते, जसे की अँटीबायोटिकचा सतत वापर करावा लागतो, अँटीव्हायरल ट्रीटमेंट द्यावी लागते। त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्यावर पण त्याचा परिणाम होतो। तसेच काही आजार जे ॲडल्टहूडमध्ये आढळून येतात त्याची बीजं ही लहानपणाच्या पोषणावर डिपेंड असतात। तर त्यासाठी मुलांना त्यांच्या वयानुसार, टप्प्यानुसार आपल्याला आहाराचे योग्य शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करणे गरजेचे असते। त्यासाठी आम्ही लहान मुलांना विशेष आहाराबद्दल मार्गदर्शन देतो। मुलं वारंवार आजारी पडू नयेत किंवा त्यांना कमीत कमी औषधं वापरून लवकरात लवकर आजार बरा व्हावा। काही आजार हे आहारामध्ये बदल करून मुळासकट आपण बरे करू शकतो। त्यासाठी आपल्याला बॉर्न न्यू हॉस्पिटलमध्ये योग्य तो सल्ला उपलब्ध आहे। थँक्यू।